अहो काकू, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघ पल्लवी, माझ्याकडे पक्की खबर आहे आणि खबर देणारा माझा अगदी खास माणूस आहे. कसली खबर? कोण खास माणूस? तुम्ही स्पष्ट काय ते सांगा ना त्यापेक्षा मला. नाग्याने स्वतःच्या कानाने ऐकलंय. त्या सुम्याने तुला ते ते हे हे म्हटलंय. काय ते? हे काय म्हंटलंय? तुम्ही काय ते सांगा ना स्पष्टपणे. म्हणजे काय? आय लव्ह यू. काय? उडाला काय झालं? मी तुला नाही बोलत आहे. सुम्या तुला बोलला की नाही? हा, बोलला की नाही सांग? नाही हो, नाही म्हणजे नाही. तो का असं मला म्हणेल? आणि तशी केवढी ओळख आहे आमची की तुम्हाला आय लव्ह यू वगैरे म्हणेल? ओळखीचं मला काय सांगू नकोस हा पल्लवी. ही आजकालची मुलं आहेत ना, हाफ मॅड असतात, हाफ मॅड. जरा मुली काही चांगल्या बोलल्या ना की झालं लगेच फुल मॅड. हा, मी तुला सांगते, या श्रीमंत मुलांना ना पटवण्याचा अजिबात चान्स सोडायचा नसतो. मी तर तुला सांगते ना, आमच्या नीतूला पण जरा समजाव. नाही हो काकू, तुम्हाला वाटते तशी मुलगी नाहीये मी. मग आता काय? नाही म्हणजे मी काय तुला जबरदस्ती नाही ना करू शकत. आता काय तू म्हणतेस तर ठीक आहे. तू काय उद्या अशी पत्रिका आणून दिलीस लग्नाची तर मी काय आपली येईन तुझ्या लग्नाला. अहो काकू, असं का म्हणताय तुम्ही? तुम्ही ऑफकोर्स मला हक्काने विचारू शकता, पण आमच्या दोघांमध्ये असं खरंच काही घडलं नाहीये. आणि मी सांगू का, नागेशने तुमची मस्करी केली असेल. हो. मस्करी केली असेल म्हणजे? तू जरा नीट बोला. एका भावी शास्त्रज्ञाबद्दल बोलतेस तू. आणि हो आई, हिला आणि मिस्टर सुम्याला मी त्या कट्ट्यावर पाहिलं. तो मिस्टर सुम्या हिला आय लव्ह यू असं म्हणाला. नेमकं हेच त्या लेटर मध्ये लिहायचं विसरलो मी. काय? आय लव्ह यू. आठवलं, आम्ही त्या लेटर बद्दल. लेटर? कसलं लेटर? कोणी लिहिलं लेटर? हा, नाही, काय झालंय की सुम्याला ना कोल्हापूरची एक मुलगी आवडते. तिला त्याला आय लव्ह यू म्हणायचंय. तर त्याचं धाडस होत नाहीये ना, तर मी त्याला म्हटलं ठीक आहे फाईन, मी मदत करते, आपण प्रॅक्टिस करू, तू मला म्हण. तर म्हणून असं डेमो रिहर्सल चालू होती आमची. पण मग त्याच्याने तेही होईना. मग मी म्हटलं जाऊ दे, तू एक काम कर, तू लेटर लिही. चांगली आयडिया आहे ना. तर म्हणून मी त्याला लेटर लिहिलं. काकू फोन आला मला महत्वाचा, मी आले. हा, खरंच ऐकलं होतं मी. वा 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 वा, कार्मिक कनेक्शन. अगं कोण आहे आभास? आभास, आरजे आभास. अगं हो, पण त्याचं पूर्ण नाव काय, त्याचा पत्ता काय, त्याचं वय काय, तो काय करतो, त्याचे आई वडील काय करतात, काहीतरी माहिती असेल. वा नीतू, वा वा. नीतू, कसं ग जमतो तुला? आपण ना एक काम करूयात, आपण ना तुला उद्या शॉक, नाही उद्या नको, आपण ना तुला आजच शॉक ट्रीटमेंट देऊया. अगं तू अशा माणसावरती प्रेम करतेस, त्याला तू कधीच बघितलेलं नाहीयेस. पण आमच्या घराचा पत्ता तुमच्याकडे कसं काय आला? काय माहिती काय हवी तुम्हाला? नाही काका, चौकशी करायची नव्हती. नीतूकडे आरजे आभासचा नंबर होता. त्या नंबरवरनं मी ऍड्रेस शोधला, तर तो ऍड्रेस तुमच्याच घरातला निघाला. म्हणजे तुमचा पत्ता आरजे आभासचा आहे. म्हणजे आरजे आभास तुमच्या घरी राहतो? काही सैराटलाय होय तू? आरजे आबा जर आमच्या घरात राहत असता तर मला दिसला नसता का, भेटला नसता का? तो काय भूत आहे वय? काका, तुम्हीच नाही ना आरजे आभास? डोक्यावर पडले होय. आम्ही कुठले एवढे भाग्यवान? आत्ता आलं माझ्या लक्षात. हा सगळा गोंधळ ना त्या महेशनी केला. यो कोण आता? अहो काका, महेश माने माझ्या ऑफिस मधला स्टाफ आहे. तो ना जरा वेंधळाच आहे. त्यालाच मी नंबर दिला होता ना ऍड्रेस शोधण्यासाठी. त्यांनी चुकीची इन्फॉर्मेशन दिली असेल. आणि हल्ली नाही का, दुसऱ्याच्या ऍड्रेसवरती सिम कार्ड मिळवतात आणि मग ते तिसऱ्याला विकतात. असंच काहीतरी ते झालं असणार. बघूयात, चल.
काहीतरी घोळ आहे नक्की. कुठे गेला सुम्या? मस्त बोलवलं होतं त्याला आणि हा बोल. काय झालं, एवढा घाईत कशाला बोलवलं तुम्हाला? हे परवा तुम्हाला आय लव्ह यू म्हणालास ना, ते काकूंना म्हणजे नीतू. एक मिनिट. मी तुला अगं खुळेस का तू? उगा नको ती स्वप्न बघू नका. ए हॅलो, एवढी चिंदी स्वप्न नाही आहेत माझी, कळलं ना? अरे परवा तू मला त्या लेटर बद्दल सांगत होतास तर काय म्हणालास की मी एक वाक्य लिहायचं विसरलो. मग मी काय विचारलं? कुठलं? हा, मग तू काय म्हणालास? आय लव्ह यू. आय लव्ह यू ते तर त्या लेटर बद्दल होतं ना ग. अरे सुम्या, अरे असं मला वाटत नाहीये, असं काकूंना वाटतंय, कारण नाग्याला असं वाटत. एक मिनिट. हे मोडतोड बिघाड केंद्र मध्येच कसं आलं? अगं नाग्यामध्येच कसा टपकला? अरे नाग्याने त्या दिवशी तुला मला आय लव्ह यू म्हणताना ऐकलं चोरून, मग त्याने जाऊन काकूंना सांगितलं आणि म्हणून अल्लू तुला कळतंय का? अगं नाग्या तुझ्यावर पाय ठेवून ये. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. ते पाठलाग वगैरे ठीक आहे, पण तो माझा आणि तुझा पाठलाग करतोय, मूर्ख. माझा? मग ठीक आहे की. अगं पण तू माझा पाठलाग का करतोय? तू ज्या प्रकारे त्यांच्या घरात चोरून शिरलास ना आणि जाऊन शोधाशोध करत होतास, त्याच्यानंतर त्यांना तुझ्यावर संशय आलाय आणि म्हणून त्यांनी नागेशला तुझ्यावर नजर ठेवायला सांगितले, कळलं? बघ ना यार, या ऋषीला मदत करण्याच्या चक्कर मध्ये आता माझ्यावर चोराचा पण ठप्पा पडला. एका बड्या घरच्या लेकाला काय काय सहन करावं लागते बघ. एकतर तुम्ही आबास म्हणून मारलत मला आणि आता लोक चोर समजून माझ्यावर पाळत ठेवतात यार. तुझं ठीक आहे रे, मला तर त्यांनी काही चॉईस पण नाही सोडला. म्हणजे नाव जोडलं गेलं ठीक आहे, पण तुझ्या बरोबर. ए हॅलो, मी का कोणी आलतो फालतो नाहीये. अगं पोरी बारी जळतील तुझ्यावर माझ्यासारखा, म्हणजे मीच तुला मिळालो तर. वा, झालं स्वतःचं कौतुक करून जर आटपलं असेल ना मिस्टर सुम्या, तर आता त्या लव्ह लेटरच्या घोळाबद्दल बोलूया प्लीज. अगं आता हे लव्ह लेटर नाही सापडायचं. मला तर वाटते ते लेटर आता पॉलिसीच्या पेपर मधनं हेड ऑफिसला पोहोचलं असणार. May I come in, madam? Yes. Come in. मॅडम, तिळगुळकरांनी तुम्हाला हे लेटर दिलंय. परत हा? तुझा आजचा प्रोग्राम ऐकल्यानंतर कळलं ऋषा की तुझं आणि नशिबाचं काहीतरी सॉलिड भिन असले बघ. त्यात तो केतन तुझ्या कुंडलीतलं राहू केतूचं कॉम्बिनेशन म्हणून आलाय. मध्ये उपटले कॉम्पिटिशन म्हणून. अरे सुम्या, तो नीतूचा लहानपणीचा मित्र आहे, त्याचा आणि माझा काय संबंध? असं त्याचा आणि तुझा काय संबंध? तुला असं नाही वाटत का नीतू त्याला जरा जास्त भाव देते? मी ओके आबासला यासाठी म्हटलं कारण की मुंबईत ट्रॅफिक मध्ये अडकणारा रिक्षावाला सुद्धा ना त्याच्यापेक्षा बेस्ट फिलॉसॉफी ऐकवतो. व्हॉट एव्हर, आभास सारखं दुसरं कोणीच नाही. यु नो केतू, आभासने ना माझं अख्खं लाईफ असं होल्ड केलंय. त्याच्याहून इम्पॉर्टंट दुसरं कोणीच नाहीये. नो बडी.